नमस्कार। आज आपण गाड्यावर मिळते तशी परफेक्ट मलाईदार मटका कुल्फी बनवतोय। ही कुल्फी बनवण्यासाठी फक्त 3च साहित्य लागतात आणि कुल्फी छान रबडीसारखी तयार होते। याचा रंग बघा, टेक्स्चर बघा, परफेक्ट मटका कुल्फी तयार झाली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 लिटर म्हशीचं घट्ट दूध घेतलं आहे। गाईचं दूध सुद्धा घेऊ शकता। ह्या 1 लिटर दुधामधलंच थोडंसं अर्धा ते 1 वाटी दूध बाजूला काढून घ्यायचं। आता गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि दूध तापवून घ्यायचं। दूध तापवताना सुरुवातीलाच यात मी 10 ते 12 केसरच्या काड्या घालते। केसरचा रंग दुधाला छान येतो। केसर असेल तर घाला किंवा नाही घातली तरी सुद्धा चालेल। आता दूध उकळते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर एका पॅनमध्ये पाऊण कप साखर घ्यायची। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि साखर वितळू द्यायची। साखर आपोआपच वितळू द्यायची, सुरुवातीला ती चमच्याने हलवायची नाही। साखर थोडी विरघळायला लागली, साखरचा रंग बदलला की साखर चमच्याने परतून घ्यायची, पण सुरुवातीला ती आपोआपच वितळू द्यायची। गॅस आता कमी करायचा आणि पूर्ण साखर चमच्याने अशी वितळून घ्यायची। साखर पूर्ण वितळली आहे, याचा रंग बदलला आहे, याला शुगर कॅरमल म्हणतात। आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा। खूप जास्त डार्क रंगावर साखर वितळायची नाही, नाहीतर मग ते कडवट लागू शकते। साखर दुधामध्ये तशीच न घालता असं कॅरमल करून घ्यायचं, यामुळे कुल्फीला छान तांबूस रंग येतो। आता हे शुगर कॅरमल लगेच दुधामध्ये घालून घ्यायचं। दुसरीकडे आपण दूध उकळायला ठेवलं होतं, दूध थोडं घट्ट झालं आहे। आता यामध्ये हे शुगर कॅरमल घालून घ्यायचं। गॅस कमी करायचा आणि थोडं थोडं कॅरमल घालायचं। हे दुधामध्ये घातलं की दूध फसफसायला लागते, उकळायला लागते, तर हे असं एकसारखं मिक्स करत राहायचं। थोडं थोडं घालायचं, मिक्स करायचं। गॅस कमीच ठेवायचा। दूध सुद्धा खूप गरम आहे, कॅरमल सुद्धा गरम आहे, त्यामुळे असं थोडं थोडं घालूनच मिक्स करायचं। शुगर कॅरमल घातल्यानंतर दुधाला बघा छान तांबूस रंग आला आहे। गॅस आता कमीच ठेवायचा आणि दूध उकळू द्यायचं। आणि आधी सुरुवातीला आपण दूध वाटीमध्ये काढून ठेवलं होतं, यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालायचं। मिल्क पावडर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, यात गाठी व्हायला नको। मिल्क पावडर दुधामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता हे उकळत्या दुधात घालायचं। दूध आणखी थोडं घट्ट झालं आहे। आता हे मिल्क पावडरचं दूध यामध्ये मिक्स करून घ्यायचं, यामुळे कुल्फीला छान रवाळ टेक्स्चर येते। मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दुधाला छान उकळी येऊ द्यायची। दुधाला छान उकळी आली आहे। आता यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर घालायची। तर काजू, बदाम आणि पिस्त्याची मी पावडर करून घेतली आहे। ही पाव वाटी पावडर घालायची। हे ड्रायफ्रूटची पावडर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटं दूध उकळून घ्यायचं। दूध चांगलं घट्ट होऊ द्यायचं। मिल्क पावडर, ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे दूध लवकरच घट्ट होते। आता 10 मिनिटांनंतर पाहूया, याला छान डार्क ब्राऊन रंग आला आहे। हे थोडं घट्ट झालं आहे, पण आणखी 5-10 मिनिटं उकळून घ्यायचं। बघा लवकरच दूध खूप घट्ट झालं आहे, याला छान रवाळ टेक्स्चर आलं आहे। आता हे थंड होऊ द्यायचं। 15-20 मिनिटं मी हे थंड करून घेते। थंड झाल्यावर 15-20 मिनिटांनी पाहूया, बघा आणखी घट्ट झालं आहे, छान रबडीसारखं टेक्स्चर आलं आहे। असंच दूध आपल्याला मटका कुल्फीसाठी पाहिजे। आता आपण कुल्फी बनवून घेऊयात। आता कुल्फ्या बनवण्यासाठी मी इथे 3 ग्लास घेतले आहे। कुल्फ्या तुम्ही कुल्फी मोडमध्ये बनवू शकता, प्लास्टिकचे कप येतात त्यात बनवू शकता, किंवा अशा प्रकारे ग्लासामध्ये बनवून घ्या। तुम्हाला कुल्फी किती हाईटच्या हव्या त्यानुसार मिश्रण यामध्ये भरा। आता यावरून ॲल्युमिनियम किंवा अशा प्रकारे प्लास्टिकचा पेपर लावून घ्यायचा, यामुळे यात बर्फ जाणार नाही। किंवा स्टीलचे छोटे गोल डबे येतात, त्याला झाकण असतात, त्यामध्ये सुद्धा कुल्फ्या बनवू शकता। झाकण असलेल्या डब्यामध्ये सुद्धा बर्फ जात नाही। आता हे ग्लास 8 ते 10 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। 10 तासानंतर पाहूया, कुल्फ्या सेट झाल्या आहेत। यावरचा हा प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा। कुल्फी आता डिमोल्ड करून घ्यायच्या, त्यासाठी इथे बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे, यात हे ग्लास ठेवायचे। कुल्फ्या ग्लासमधून काढताना 5 मिनिटं अशा पाण्यात ठेवायच्या, त्यामुळे त्याचं टेम्परेचर थोडं कमी होते आणि मग ते व्यवस्थित काढल्या जातात। अशा प्रकारे कुल्फी स्टिक घ्या। कुल्फी स्टिक नसेल तर चमचेसुद्धा घेऊ शकता। कुल्फीचे मी 4 भाग करून घेणार आहे, त्यामुळे चाकूने असं मार्क करून घेते, म्हणजे मग ह्या कुल्फीच्या काड्या यामध्ये खोचायला सोपं जाते।
आता ह्या 4 स्टिक एका हातामध्ये पकडायच्या आणि अशा प्रकारे ओढायचं। बघा पूर्ण कुल्फी व्यवस्थित निघाली आहे, तुटली नाही आहे। आता ह्या चाकूने कापून घ्यायच्या। व्यवस्थित सेट झाले आहे, कापला जात आहे। बघा मस्त मलाईदार मटका कुल्फी तयार झाली आहे। याच प्रकारे सगळ्या कुल्फ्या तयार करून घ्यायच्या। छान मलाईदार कुल्फ्या तयार झाल्या आहे, रबडीसारखं टेक्स्चर आलं आहे। बाहेर मिळतात त्यापेक्षाही खूप छान ह्या कुल्फ्या घरी तयार होतात, चवीला अप्रतिम लागतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।